सिंगर ऍक्टर ऋषभ टंडन, ज्याला लोक प्रेमाने फकीर म्हणून ओळखत होते, एक तरुण कलाकार, स्वप्न पाहणारा आणि आपल्याच कलेत जगणारा. त्यांनी संगीत आणि अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते फक्त 35 वर्षांचे होते. आयुष्याचा सर्वोत्तम काळ, करिअर उभं राहत होतं, घरात आनंद होता. पण दिल्लीमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं आयुष्य थांबलं. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणता मोठा आजार नाही. दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, कुटुंबासोबत हसत बोलत असताना, तो क्षणच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरला. आणि हा मृत्यू फक्त एका कलाकाराचा नाही, हा मृत्यू आहे एका मुलाचा, एका कुटुंबाच्या आधाराचा आणि एक अपूर्ण स्वप्नांचा. आणि म्हणूनच एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ही घटना आम्ही तुम्हाला सांगत नाही आहोत. तो एक इशारा आहे, एक वॉर्निंग आहे, एक सिग्नल आहे. कारण हृदयविकाराचा झटका आता 50-60 वयाची वाट पाहत नाही आणि तो 35 वर्षांवरती सुद्धा थांबत नाही. तो आज आपल्या घराच्या दारापर्यंत येऊन शांतपणे उभा आहे. प्रश्न एकच आहे की आता पुढचा नंबर कोणाचा? हार्ट अटॅक का वाढतोय? अलीकडच्या अभ्यासानुसार भारतात एक मोठा बदल दिसतोय. आज हेल्थ एक्सपर्ट सांगतात 25% पेक्षा जास्त हृदयविकाराचे झटके आता 40 वयाखाली येतात, जे आधी फक्त 50 पेक्षा जास्त वयात दिसायचे. नमस्कार, मी अविनाश थोरात स्वागत करतो तुमचं लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये. आजची ही बातमी बातमी नाही, हा इशारा आहे. कारण आज हार्ट अटॅक वय विचारत नाही, जात विचारत नाही, आर्थिक स्थिती विचारत नाही. तो फक्त एक गोष्ट पाहतो, तुमची लाईफस्टाईल. आज महाराष्ट्रात, भारतात 30, 32, 35 वयात तरुण अचानक कोसळत आहेत. देशभरातील 300हून अधिक कार्डिओलॉजिस्ट सर्व्हेमधून असं सांगतात की तरुण अनेकदा छातीचा त्रास इग्नोर करतात आणि तो गंभीर बनल्यावरच डॉक्टरांकडे येतात. यामुळे जास्त डॅमेज होतो. आणि प्रश्न एकच आहे, असं का घडतंय? आपण एक गैरसमज मनात ठेवतो, मी सिगरेट पित नाही, दारू पित नाही, मला काहीच होणार नाही. पण आज डॉक्टर सांगतात हार्ट अटॅकचं वय बदललंय. पूर्वी 55-60, आज 30-35. कारण आजचा आजार आहे सायलेंट डॅमेज. आजचा तरुण सकाळी उठतो, मोबाईल हातात घेतो, ऑफिसमध्ये 10-12 तास खुर्चीत बसून राहतो आणि पुन्हा रात्री स्क्रीन. चालणं नाही, व्यायाम नाही, झोप अपुरी. आपण म्हणतो कामाचा ताण आहे, पण शरीर म्हणतं हा ताण जीव घेईल. स्ट्रेस म्हणजे टेन्शन नाही, स्ट्रेस म्हणजे बीपी वाढणं, हार्टबीट अनियमित होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं. आज EMI भरायचे आहेत, जॉबची सिक्युरिटी नाही. आज 30 वयामध्ये फॅटी लिव्हर कॉमन झाले, प्री डायबिटीस कॉमन झाले, कोलेस्ट्रॉलची बॉर्डर लाईन कॉमन आहे. पण आपल्याला काही वाटत नाही, कारण पेन नाही. पण हार्ट अटॅक पेन पाहत नाही, तो रिपोर्ट पाहतो. हार्ट अटॅक येण्याआधी शरीर खूप वेळा सांगतं. छातीत जडपणा, चालताना दम लागणं, डाव्या हातात दुखणं, रात्री जास्त घाम येणं. पण आपण म्हणतो गॅस असेल. कार्डिओलॉजिस्ट सांगतात की इंडियामध्ये सायलेंट हार्ट अटॅक खूप सामान्य आहे. जे सिम्पटम्स दाखवूनही लोकांनी ते गॅस, ऍसिडिटी, विकनेस असं मानून दुर्लक्ष करतात. लक्षात ठेवा, गॅस आणि हार्ट अटॅक यामध्ये वेळेचा फरक असतो. चूक झाली तर दुसरी संधी मिळत नाही. आज डॉक्टर सांगतात हार्ट अटॅक अचानक येत नाही. आधीच ECG बदलते, हार्टचा पॅटर्न बदलतो, रिस्क स्कोर वाढलेला असतो. आज AI बेस्ड सिस्टम हे सगळं आधीच ओळखू शकतात. प्रश्न आहे, आपण वेळेवर तपासणी करतो का? महाराष्ट्रात IT सेक्टर, नाईट शिफ्ट, कॉर्पोरेट कल्चर, तरुण पैसा कमवतोय पण आयुष्य गमवतोय. आपण म्हणतो वेळ नाही, पण हार्ट अटॅक वेळ देत नाही. तुमचं वय जर 30 पेक्षा जास्त असेल तर वर्षातून एकदा ECG करा, लिपिड प्रोफाईल चेक करा, शुगर चेक करा, रोज 30 मिनिटं चाला, 7 तासांची झोप घ्या. हे खर्च नाही, ही जीवन विमा पॉलिसी आहे. लक्षात ठेवा, आई, वडील, नवरा, बायको, लहान मुलं, त्यांना तुमची गरज आहे. हार्ट अटॅक तुमचं करिअर बघत नाही, तो तुमची लाईफस्टाईल बघतो. आज काळजी घ्या, उद्या वेळ नसेल. आणि माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा, कारण पुढचा नंबर कोणाचाही असू शकतो. बातमी संपली आहे, पण जबाबदारी नाही. आणि हो, अशाच माहितीसाठी लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.